विनायक राऊतांच्या सुनेचा कौटुंबिक छळाचा आरोप. संजय राऊत म्हणाले, सगळं संशयास्पद. ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह संपूर्ण राऊत कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊतांची सून यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर विनायक राऊत यांच्या कुटुंबावर कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची बाब ही संशयास्पद आहे, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तर विनायक राऊत यांच्या कुटुंबावर झालेल्या आरोपांवर संजय राऊत यांनी म्हटले की विनायक राऊत यांच्या कुटुंबातील मला माहीत नाही, त्यावर तेच बोलतील. ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे, संशयास्पद आहे. त्याचं कारण असे गुन्हे ठाण्यातच दाखल होऊ शकतात. मला यावर अधिक काही बोलायचं नाही. TCला मराठीत बोलण्याची सक्ती केल्यानंतर एका प्रवाशाला 1 तास बंदिस्त ठेवण्यात आलं. या प्रकरणावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. राऊत यांनी म्हटले, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते वारंवार बोलत असतात. अधूनमधून ते हिंदीत बोलत असले तरी महाराष्ट्रात मराठी सक्ती आहे हे विधान ते जोरात करतात. मग मराठी माणसाला त्रास का होतो? ओमर अब्दुल्ला यांच्या भाजपवरील गंभीर आरोपावर संजय राऊत यांनी म्हटले की तामिळनाडूचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. 35 कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं. महाराष्ट्रात, पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. जम्मू काश्मीरमध्ये भाजप हे उपद्व्याप करत असतील तर हे देशविघातक कृत्य आहे. तिथे शांतता पाहिजे. काश्मीर आणि पंजाबमध्ये ते असं करत असतील तर त्यांना देशाच्या शांतता आणि सुरक्षेची अजिबात चिंता नाही. तत्पूर्वी संजय राऊत यांनी राम मंदिरातील देणगी, गैरव्यवहार यांच्यावरून भाजपवर टीका केली. CCTV कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार आहे, रस्ते सोडून द्या. 350 कोटीचा भ्रष्टाचार असून मी लवकरच माहिती देणार आहे. हिंदू धर्माच्या नावाने पैसा खाल्ला जातोय, त्यांना लाज वाटायला हवी. चंपतराय अयोध्येत नसून भाजपचं जिथे जिथे राज्य आहे तिथे तिथे असे चंपतराय आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. बघा, हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय आहे. नाही, बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्याच्या सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्येच